मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका रेसिपीमध्ये. मी आज गुबगुबीत असे टम्म फुगणारे आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या घरातल्या मुलांना, आपल्या घरातल्या माणसांना सगळ्यांनाच हे आप्पे आवडतात. उपमा, पोहे, शिरा, पास्ता, मॅगी खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर चटपटीत काहीतरी खावंसं वाटतंय तर आप्पे बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीने ना 2 वाट्या आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा मोठाला घ्या, बारकाला घ्या, कोणता घेतलाही तरी चालेल. पण एवढंच आहे की मोठाला रवा जर घेतला ना जास्त वेळ आपल्याला भिजून द्यावा लागतो आणि बारकाला रवा जर घेतला तर 15 ते 20 मिनिटं भिजून दिला तरी पण बारकाला रवा भिजतो. पण मोठा रवा आहे ना अर्धा तास भिजून द्यायचा. तर त्या वाटीने आपल्याला 2 वाटी रवा घ्यायचा आहे. 2 वाट्या रवा घेतलाय. ह्या 2 वाट्यासाठी फुल 1 वाटी आपण फ्रेश असं दही घेणार आहोत. जास्त आंबट घ्यायचं नाही, कमी आंबटच घ्यायचं आणि फ्रेश असं 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही घातल्याच्या नंतर पाणी न घालता दही आणि रवा मिक्स करून घेऊया. रवा आणि दही मिक्स करून घेतलेला आहे. आपल्याला एकदमच पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालून छान याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. रवा आता आपण इथं मोठाला वापरलेला आहे, त्यामुळं पाण्याचं प्रमाण ना थोडंसं जास्त ठेवायचं आहे. कारण की रवा मोठाला आहे, फुगल्या जातो, रवा पाणी शोषून घेतो आणि छान फुगतो रवा. त्यामुळं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे. आपल्या 2 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढा खता सोडा बसेल ना तेवढ्या 2 चिमटी मी इथं खता सोडा घेतलेला आहे आणि आपल्याला लगेच खता सोडा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने खता सोडा जर लगेच टाकला ना तर रवा पण छान फुगतो आणि आप्पे एकदम मऊ लुसलुशीत टम्म फुगतात. आता अर्धा तास आपण भिजायला ठेवूया. अर्धा तास आपला रवा आहे ना छान भिजलेला आहे. पाहू शकता किती मस्त असा फुललेला आहे. आणि मी पाणी याच्यामध्ये ना थोडंसं असं पातळ बेटर बनवलं होतं तर किती असं घट्ट झालेलं आहे. रव्याने ना त्यामधलं पाणी शोषून घेतलेलं आहे, छान फुललेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना भाज्या टाकून घेऊया. छोट्या आकाराचे 3 कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत. 1 शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक कट करून घ्यायची शिमला मिरची. आणि त्यामधल्या आहेत ना मी ब्या काढून घेतलेल्या आहेत, ब्या अजिबात ठेवलेल्या नाहीत. मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आणि भरपूर अशी बारीक ताजी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. आप्पे आहेत ना मुलांना टिफिनला जर द्यायचे असतील, त्यासाठी जर बनवत असाल ना तुम्ही आणि मुलांना जर खायचे असतील ना, हिरवी मिरची चिरून नाही टाकायची, अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून मुलांच्या मिरची तोंडात जाणार नाही, त्यांना काढता येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घ्यायची. आणि मी अर्धा चमचा टाकलेली आहे. मिरची तिखट आहे त्यामुळे मी थोडंच तिखट टाकलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आणि मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्या भाज्या तुम्हाला जर कच्च्या घालायच्या जर नसतील ना, तव्यावरती तेल टाकून थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत आंबळ तुम्ही भाज्या परतून घेऊ शकता. मी याची सुद्धा रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. छान असं मिक्स झालेलं आहे. तुम्हाला जर आप्पे बनवायचे नसतील तर ह्याच मिश्रणापासून तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवू शकता. फक्त उत्तप्प्याला ना मिश्रण थोडंसं पातळ लागतं आणि आप्पे बनवायला घट्ट लागतं. इथं आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये ना थोडं तेल टाकून घेऊया.
आप्पे पात्रामध्ये तेल टाकलेलं आहे ना, असं थोडंसं चौकून आहे ना पांगून घेऊया, जेणेकरून आपलं आप्प्याचं पीठ जे आहे ना ते चिकटणार नाही आप्पे पात्राला. तेल पण गरम झालेलं आहे, आप्पे पात्र पण गरम झालेलं आहे. आता आपण टाकून घेऊया मिश्रण. गॅस मीडियम ठेवायचा आप्पे टाकत असताना. झाकण ठेवून आहे ना 1-2 मिनिटं छान वाफवून घेऊया. झाकण ठेवल्यावरती ना आप्पे छान वाफवले जातात. आता आपण याला पलटी करून घेऊया. छान फुगलेले आहेत. मस्त असे आपले आप्पे नाही तर भाजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, आणि छान असे टम्म फुगलेले आहेत. आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया. सर्व आप्पे आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. पाहू शकता छान असे फुगलेले सुद्धा आहेत, एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. मी इथं बनवलेली आहे शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आणि सॉस सोबत. खूप छान लागतात आप्पे खायला. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.